टोरेस गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कांदिवली पोईसरमध्ये छापेमारी। 29 डिसेंबरला कार्यालय सुरू करण्यात आलेलं 6 दिवसातच ते करावं लागलं बंद कार्यालय उघडून ईओडब्ल्यू कडून तपासणी। टोरेस घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। गुंतवणूकदारांची संख्या 2000 असल्याची आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याची कोर्टात माहिती। बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जलद गतीने संपवा। या प्रकरणी महिला वकिलाची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा। हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। वसई रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाला प्रवाशाचा चावा। प्रवासी पोलिसांच्या ताब्यात। डहाणूहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलच्या दिव्यांग डब्यामध्ये संबंधित प्रवासी बेकायदेशीरपणे करत होता प्रवास। सांगलीमध्ये तरुणांच्या 2 गटात हाणामारी। एका वादावरून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी दोन्ही गट आले असता हाणामारी झाल्याची माहिती। मकर संक्रांतीला नागपूरमध्ये पतंगबाजी करणाऱ्यांवर नागपूर पोलीस ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवणार। नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई होणार। शाकंभरी पौर्णिमेनिमित्त अकलाई देवीला 64 भाज्यांचा महाभोग। यानंतर बाजरीची भाकरी, खेंदाड, राळेभाट आणि जिलेबीचं वाटप। आटपाडी तालुक्यातल्या खरसुंडीतील सिद्धनाथ देवाच्या पौशी जनावरांची यात्रा सुरू। खरसुंडी ते नेलकरंजी रस्त्यालगत घोरखूड आणि बीजबोर्ड परिसरामध्ये जनावरांची यात्रा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।